आकाशवाणीचं हे नागपूर केंद्र आहे. आता आपण ऐकणार आहोत वृत्त विभागातर्फे प्रस्तुत चंद्रपूर जिल्ह्याचं वार्तापत्र. याचे लेखक आहेत आमचे प्रतिनिधी मंगेश बेले. चंद्रपूर, वर्धा, गडचिरोली स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघाच्या निवडणुकीत अनेक नाट्यमय घडामोडी घडल्या. उमेदवारी अर्ज मागे घेण्याच्या शेवटच्या दिवशी महाविकास आघाडीचे उमेदवार शैलेश अग्रवाल यांनी आपला नामांकन अर्ज मागे घेतला, तर अपक्ष उमेदवार म्हणून निवडणुकीकरिता नामांकन दाखल केलेले राष्ट्रवादी अजित पवार गटाचे नेते सुधीर कोठारी यांनी आपलं नामांकन परत घेतल्यानं या निवडणुकीत भाजप युतीचे उमेदवार अरुण लखाणी यांची बिनविरोध निवड झाली आहे. दरम्यान चंद्रपूर मतदारसंघातील उमेदवार शैलेश अग्रवाल यांची काँग्रेस पक्षातून हकालपट्टी करण्यात आली आहे. पक्ष नेतृत्वाला अंधारात ठेवून अर्ज मागे घेतल्यानं या उमेदवारांवर कारवाई करण्यात आली आहे. काँग्रेस पक्षाच्या नेत्यांनीच काँग्रेस पक्षाच्या उमेदवाराला हरविण्यासाठी भाजप उमेदवाराचे पैसे वाटले. नेत्यांनीच विरोधकांना बळ देत स्वपक्षाच्या उमेदवाराचा पराभव करण्याचा विडा उचलला आहे, असा गंभीर आरोप शैलेश अग्रवाल यांनी केला आहे. जागतिक पर्यावरण दिनाच्या निमित्तानं पुण्यश्लोक राजमाता अहिल्यादेवी होळकर त्रिशताब्दी जयंती नागरी समितीतर्फे राष्ट्रीय पर्यावरण संवर्धन अभियानाअंतर्गत शुक्रवारी 5 जून रोजी पर्यावरण दिवसाचं औचित्य साधून पठाणपुरा गेटजवळील सोनचाफा मंदिर परिसरात महावृक्षारोपण कार्यक्रम संपन्न झाला. यावेळी मोठ्या संख्येनं वृक्षारोपण करण्यात आलं. या कार्यक्रमात आमदार सुधीर मुनगंटीवार यांच्यासह विविध स्वयंसेवी संघटना, सामाजिक संघटना आणि राजकीय नेत्यांची उपस्थिती होती. ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्पाच्या कोअर क्षेत्रातील पर्यटन हंगामाला येत्या 30 जूनपासून तात्पुरता विराम मिळणार आहे. पावसाळ्यात जंगलातील रस्त्यांची स्थिती, वन्यजीवांचं संरक्षण आणि पर्यटकांची सुरक्षितता लक्षात घेता कोअर क्षेत्रातील पर्यटन तात्पुरते बंद ठेवण्यात येत असल्याचं ताडोबा व्यवस्थापनानं स्पष्ट केलं असून बफर क्षेत्रातील पावसाळी पर्यटन सुरूच राहणार आहे. राज्याचे माजी मंत्री आमदार सुधीर मुनगंटीवार यांनी केंद्रीय रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांच्यासोबत दिल्ली इथे झालेल्या बैठकीत लोकमान्य टिळक बल्लारशाह एक्सप्रेसला अतिरिक्त फेरीची मंजुरी देण्याबाबत विनंती केली होती. त्यांच्या सातत्यपूर्ण पाठपुराव्याला यश मिळाल्यानं सध्या आठवड्यातून एकदा धावणारी ही रेल्वे आता आठवड्यातून 2 दिवस धावणार आहे. या अतिरिक्त रेल्वे सेवेमुळे चंद्रपूर, बल्लारशाह आणि संपूर्ण विदर्भातील रेल्वे प्रवाशांसाठी ही आनंदाची बातमी ठरली आहे. चंद्रपूर जिल्ह्यातील नागभीड, सावली आणि चिमूर तालुक्यातील काही गावांनी स्वतंत्र तेंदूपत्ता लिलाव करून कोट्यवधीची कमाई केली आहे. अनुसूचित जमाती आणि इतर पारंपरिक वननिवासी अधिनियम 2006, नियम 2008 आणि सुधारणा नियम 2012 अन्वये 3(1) ग नुसार ग्रामसभांना 2 उपसंकलन करण्याचा आणि विक्री करण्याचा स्वामित्व हक्क बहाल करण्यात आला आहे. त्यानुसार ग्रामसभा तेंदूपत्ता संकलन आणि विक्री स्वतंत्ररित्या करत आहे. चंद्रपूर जिल्ह्यातील जिवती तालुक्यात महसुली अभिलेख उपलब्ध नसलेल्या 15 गावांचं सीमांकन तसंच संबंधित प्रशासकीय आणि कायदेशीर कार्यवाही करण्यासाठी राज्य शासनानं उच्चस्तरीय समितीची स्थापना केली आहे. महसूल आणि वन विभागानं यासंदर्भात शासन निर्णय जारी केला असून महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या पुढाकारानं हा निर्णय घेण्यात आला आहे. सन 1956 पूर्वी आदिलाबाद जिल्ह्यातील राजुरा तालुका तत्कालीन हैदराबाद राज्यात समाविष्ट होता. राज्य पुनर्रचना अधिनियम 1956 नुसार हा तालुका तत्कालीन मुंबई राज्यात आणि त्यानंतर महाराष्ट्रातील चंद्रपूर जिल्ह्यात समाविष्ट करण्यात आला. राजुरा तालुक्यात सन 1922 ते 1925 या कालावधीत भूमापन करण्यात आलं होतं. त्यानंतर 2 जुलै 2002 रोजी राजुरा आणि कोरपणा तालुक्यांचं विभाजन करून जिवती तालुक्याची निर्मिती करण्यात आली. जिवती तालुक्यातील एकूण 83 गावांपैकी 8 महसुली गावं आणि त्यातील 7 वाड्या अशा एकूण 15 गावांमध्ये भूमी अभिलेख विभागामार्फत कोणतंही सर्वेक्षण अथवा मोजणी झालेली नाही. त्यामुळे या गावांचे गाव नकाशे, 7-12 उतारे आणि इतर महसुली अभिलेख उपलब्ध नसल्याची बाब शासनाच्या निदर्शनास आली होती. शासनानं समितीला संपूर्ण कार्यवाही 2 महिन्यांच्या कालमर्यादेत पूर्ण करण्याचे निर्देश दिले असून संबंधित शासन निर्णय महाराष्ट्र शासनाच्या अधिकृत संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आला आहे. आताच आपण ऐकलं चंद्रपूर जिल्ह्याचं वार्तापत्र. याचे लेखक होते आमचे प्रतिनिधी मंगेश बेले.